हाय गर्ल्स, आपण बघणार आहोत की नऊवारी साडी प्रीप्लेट कशी करायची। सगळ्यात पहिले तुम्हाला हे समजून घ्यायला लागेल की कोणतीही साडी जी 9 वारे 10 वारे आणि 11 वारे ती तुम्हाला नेसवताना 6 वारीची नऊवारी नेसवतो तशीच नेसवायची। जर तुम्ही अशी नेसवली नाही तर तुमचा ब्राह्मणी काष्टा येणार नाही आणि प्रत्येक ब्राईडला ब्राह्मणी काष्टा हा हवाच असतो। तीच कॉन्सेप्ट असते नऊवारी साडीची। सो होप तुम्हाला हे कळलं असेल। चला आता सगळ्यात पहिले आपण पदर करूया। पदर करायची एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली। उलटा पदर तुमच्या डाव्या हातावरती सरळ पकडायचा, म्हणजे डाव्या हातावरती पकडायचा आणि त्यानंतर तुम्हाला त्याला प्लेटिंग करायचं आहे। सो आपण इथे पदराची जी विड्थ आहे ती 4 इंचेस घेतली, त्याचा हाफ करून बाकीच्या सगळ्या आपण इथे त्याच्या प्लीट्स करून घेतल्यात आणि नंतर तुम्ही बघताय की मी चिमट्याच्या सहाय्याने पदर जो आहे तो टेबलाला अडकवला आणि मी सगळ्या ज्या माझ्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित आहेत की नाही हे चेक करण्यासाठी इथे ओपन बुक टेक्निक यूज करते। त्यानंतर मी आपला जो साडीचा भाग आहे तो उलटा मी टेबलाच्या मागून फिरवून घेतलाय आणि जे स्टार्टिंगला आपली जी पिन होती जी आपण आडवी लावतो ती पिन ओपन करून मी माझ्या ज्या नीरा आहेत त्या माझ्या ज्या प्लीट्स आहेत त्या सगळ्या व्यवस्थित करून घेते। अशा प्रकारे मी दुसरा हात कंप्लीट करून घेतलाय, प्रेस करून घेतलाय आणि अशाच प्रकारे माझा तिसरा हात पण कंप्लीट झाला। इथे मी 3 फीटचा पदर घेतला बिकॉज माझी जी मॉडेल आहे ती 5 फीट पेक्षा उंच आहे। असं झाल्यावरती आता आपण चेस्ट प्लीट्स करतो। चेस्ट प्लीट्स करताना एक सिंपल रूल की तुमचे फर्स्ट 3 गजम जे आहेत त्या अंतरावरती तुम्हाला आपल्या ज्या प्लीट्स आहेत त्या अशा स्प्रेड करायच्या की प्रत्येक प्लीटमध्ये आपल्या बोटाचं पहिलं जे पेर आहे तेवढं डिस्टन्स मेंटेन होईल आणि त्या तुम्हाला प्रेस करून घ्यायचे। त्यानंतर त्याच्या पुढच्या जी 1 गजम आहे तिथे तुम्हाला असं स्प्रेडिंग करायचं जिथे तुमच्या बोटाचे पहिले 2 पेर ऍडजस्ट होतील। सो अशा प्रकारे एकदा का आपलं स्प्रेडिंग झालं का त्याच्यानंतर तुम्हाला इथे प्रॉपरली प्रेस करून घ्यायचं आणि एकदा प्रेस झाली पहिले 3 गजम आपण कंप्लीट आपला जो पल्लू आहे तो प्रेस करून घेतोय आपला पदर आणि पुढचे जे 3 गजम आहे त्याच्यात आपण आपल्या पदराच्या शेवटच्या ज्या 4 प्लीट्स आहेत त्याच आपण प्रेस करणार आहोत हे मी तुम्हाला आधीही समजून सांगितलंय। सो असं झाल्यावरती तुम्हाला प्रॉपरली प्रेस करून घ्यायचं आणि ही आपली साडी आता रेडी प्रेस झालेली आहे। त्याच्यानंतर 1/2 मीटर कपडा सोडायचा जो साईड प्लीटसाठी असेल। आता तुम्ही बघता हा जो माझ्या हातात कपडा आहे तो आहे डाव्या बाजूचा। जेव्हा आपण 6 वारीची 9 वारी साडी घालतो तेव्हा डाव्या बाजूला आपण 2 हातांचा कपडा सोडतो। सो 2 हातांची एवढी साडी तुम्हाला सोडायची आहे आणि तुम्हाला जो आपला थोडीशी इथे जास्त सोडून घेतली मी म्हणजे रिस्क नको। आता तुम्ही बघताय की ही जी साडी आहे ना ही मी कमरेला लावून बघणार आहे। मी असं का करते म्हणजे मला समजेल की खालचा भाग साडीच्या खालचा भाग कोणता आहे आणि जो साडीच्या खालचा भाग असतो ना तो असतो आपला काष्टा। म्हणजे जर ही 6 वारी साडी असती तर फॉलचा भाग असता तो असतो आपला काष्टा आणि तो समोर दिसेल अशा तुम्हाला प्लीट्स करून घ्यायच्या। अशा एकदा तुमच्या प्लीट्स झाल्या की तुम्हाला त्याला पिन लावायची आहे आणि परत तुम्हाला टेबलाला चिमट्याच्या सहाय्याने त्याला टक करून घ्यायचंय आणि बिकॉज ही माझी प्री प्लेटिंग साडी आहे मग डेफिनेटली मी त्याला सगळं व्यवस्थित अरेंजमेंट करून त्याला मी आयर्न करून घेणार आहे। माझा काष्टा असला तरी पण तो आयर्न आणि छान दिसायला पाहिजे म्हणून। अशा प्रकारे माझा काष्टा तयार झाला। आपला काष्टाचा भाग आणि सुरुवातीला आपल्या पदरानंतर आपण साईड प्लेटसाठी सोडलेला भाग हा भाग सोडल्यावरती मधली जी साडी होते तिथे तुम्हाला निऱ्या करायच्या। तुम्ही बघता इथे मी निऱ्या गोलाकार करून घेतल्यात बिकॉज मला ज्या निऱ्या हव्या होत्या त्या 6 इंची हव्या होत्या। असं केल्याने आपल्या पोटाच्या इथे साडीचा घेर होत नाही आणि आपल्या मुली 9 वारी साडीमध्ये जाड दिसत नाही। त्यानंतर अगेन तुम्हाला आपल्या ह्या ज्या निऱ्या आहेत त्या टेबलाला अडकवून घ्यायच्या चिमट्याच्या सहाय्याने आणि खालच्या बाजूने पण निऱ्या तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायच्या। तुम्ही बघता मी मध्ये एक छान अशी पिन पण लावली आणि त्यानंतर निऱ्यांना पण व्यवस्थित तुम्हाला प्रेस करून घ्यायची। तीच साडी आता फोल्ड कशी करायची बघूया। सगळ्यात आधी पूर्ण साडी टेबलाच्या एका बाजूला काढून घ्यायची, निऱ्या तुमच्या हातात असल्या पाहिजे आणि त्यानंतर आपला जो काष्टाचा भाग होता ना तो वरती घ्यायचा आणि निऱ्यांच्या सोबतच त्याला आडवा ठेवून द्यायचा। उरलेली जी साडी आहे ती हलक्या हाताने फोल्ड करत करत तिला घडी कशी करायची याचा विचार करायचा। आता मी काय केलंय पदर जो मी केला होता तो खांद्यावरती घेतलाय आणि अगेन उरलेली जी साडी आहे म्हणजे मधल्या भागात जी साडी होते तिला मी जशी आपण साडीला फोल्ड करतो घडी घालतो तशीच पदर थोडा साडीच्या डाव्या बाजूला असं आपल्याला साडीवरती ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर साडीच्या ज्या आपल्या पदराच्या ज्या प्लीट्स आहेत त्या नीट करायच्या आणि अगेन फोल्ड करून साडी हलक्या हाताने तुम्हाला फोल्ड करत करत आपली जेवढी साडीची घडी त्याच्यावरती ठेवायचं आहे। आता आपण बघतोय की जी छोटी बाजू होती आपल्या घडीची ती बाजू सगळ्यात आधी आपण फोल्ड करून घेणार आहोत आणि त्यानंतर मोठी जी बाजू आहे ती मोठी बाजू पण आपण फोल्ड करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली साडी एक चौकोनी घडीमध्ये
कन्वर्ट झाली आहे. आणि त्यानंतर आपल्या साडीचा जो पदर आहे तो तुम्हाला आपला जो चौकोन आपण रेडी केलाय त्याच्यावरती बसेल एवढा असा थोडासा त्याला खिचून घ्यायचा आणि तो व्यवस्थित अशा प्रकारे तुम्हाला छान असा त्या साडीला गुंडाळून टाकायचा आहे. असं केल्याने आपली साडीची जी घडी आहे ती एकदम अशी इंटॅक्ट राहते आणि ती अजिबात हालत नाही. आता हा जो पदर आहे हा मी आतमध्ये लपवून टाकणार आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या साडीचे फोटोज वगैरे काढायला छान वाटेल. कशी वाटली ट्राय करायला विसरू नका.